राम राम मंडळी. जॉबचॉन हबमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत जी म्हणजे एखाद्या खजिन्याच्या नकाशासारखी आहे. ही फक्त एक नोकरी नाहीये, तर हे एक असं दार आहे जे उघडल्यावर तुमचं भविष्य एकदम स्थिर आणि सुरक्षित होऊ शकतं. मग तयार आहात या प्रवासासाठी? चला सुरू करूया. जरा विचार करा, एक सरकारी नोकरी जिथे काम पण चांगलं आणि पगार तर इतका भारी की ऐकूनच मजा ये. सहसा का होतं, चांगल्या पगारासाठी पात्रता पण खूप मोठी लागते, बरोबर? पण आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी संधी घेऊन आलोय जिथे पात्रता आणि पगार बघून तुम्ही पण म्हणाल, अरे वाह, हा एक असा छुपा खजिना आहे जो आज आपण सगळ्यांसमोर उघडणार आहोत. तर मंडळी, ही संधी आहे नॉर्थर्न कोल फील्ड्स लिमिटेड म्हणजे NCL मध्ये. ही कंपनी काही साधीसुधी नाहीये, ही तर कोल इंडियाची एक महत्त्वाची उपकंपनी आहे. आपल्या देशाच्या कोळसा उद्योगाचा एक मजबूत आधारस्तंभ. आणि त्यांनी आता जी भरती काढली आहे ना, ती खरंच एक सुवर्ण संधी आहे. विशेषतः आपल्या गावाकडच्या निमशहरी भागातल्या तरुणांसाठी, जे एका चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी तर हा एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. ओके, चला तर मग आता या खजिन्याच्या पेटीत जरा डोकावून बघूया की नक्की आपल्यासाठी कोणत्या पोस्ट्स आहेत. ही भरती वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्ससाठी आहे, त्यामुळे इथे प्रत्येकाला आपल्या लायकीप्रमाणे काही ना काही नक्कीच मिळेल. चला तर पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या कॅटेगरीपासून सुरुवात करूया, जिथे सगळ्यात जास्त जागा आहेत. पहिली आणि सगळ्यात भारी कॅटेगरी आहे HMM ऑपरेटर. आता HMM म्हणजे काय? तर हेवी अर्थ मूव्हिंग मशिनरी. डोळ्यासमोर आणा त्या मोठमोठ्या पिवळ्या रंगाच्या अवाढव्य मशीन्स, ज्यांचा आवाज दऱ्याखोऱ्यात घुमतो आणि ज्या जमिनीचा नकाशा बदलण्याची ताकद ठेवतात. तुम्ही त्या मशीनचे चालक असाल. ही पदं म्हणजे पॉवर, जबाबदारी आणि कौशल्याचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. यात येतात डंपर ऑपरेटर, जे एका दमात टनावारी माल इकडून तिकडे नेतात. डोझर ऑपरेटर, जे आपल्या ताकदीने रस्ते तयार करतात. ग्रेडर ऑपरेटर, जे जमिनीला एकदम अचूकपणे सपाट करतात. आणि उंचाच्या उंच सामान उचलणारे क्रेन ऑपरेटर. पण आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की एवढ्या मोठ्या मशीन्स चालवण्यासाठी पात्रता किती मोठी लागत असेल? आणि इथेच आहे सगळ्यात मोठा सरप्राईज. या पदांसाठी तुम्हाला फक्त 10वी पास असायला हवं, तेही फक्त 55% गुणांसोबत. आणि सोबत पाहिजे फक्त एक हेवी मोटर व्हेकल म्हणजेच HMV लायसन्स. बघा किती सोपं आहे. म्हणजे फक्त 10वीच्या बेसवर देशाच्या प्रगतीत थेट सहभागी होण्याची ही एक अविश्वसनीय संधी आहे. चला आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या कॅटेगरीकडे. बघा, NCL फक्त कोळसा काढण्याचं काम नाही करत, तर आपल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेते. आणि म्हणूनच मेडिकल फील्डमधल्या लोकांसाठी इथे खूप चांगल्या संधी आहेत. यांना आपण या औद्योगिक परिवाराचे आरोग्य रक्षक म्हणू शकतो. या कॅटेगरीमध्ये पेशंटची सेवा करणाऱ्या स्टाफ नर्स, औषधांचं ज्ञान असलेले फार्मासिस्ट, आजाराचं निदान करणारे पॅथॉलॉजी, डेंटल आणि रेडिओग्राफर टेक्निशियन आणि शारीरिक आरोग्य सांभाळणारे फिजिओथेरपिस्ट यांसारख्या पदांचा समावेश आहे. ही सगळी पदं म्हणजे फक्त नोकरी नाही, तर एक प्रकारची सेवाच आहे. आणि आता तिसरी आणि तितकीच महत्त्वाची कॅटेगरी. ही खास त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज आहे, विशेषतः सिव्हिल इंजिनिअरिंगचं. खाणींमध्ये आणि कंपनीच्या परिसरात जे काही नवीन बांधकामं आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं, ते सगळं यांच्या देखरेखीखाली होतं. तर ओव्हरसियर सिव्हिल या पदासाठी तुम्हाला 10वी पास असण्यासोबतच सिव्हिल इंजिनिअरिंगमधला 3 वर्षांचा डिप्लोमा केलेला असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या पुस्तकातल्या ज्ञानाला प्रॅक्टिकल कामात आणण्याची ही एक थेट संधी आहे. चला आता त्या टॉपिकवर येऊया ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो. या सुवर्ण संधीमध्ये पगाराचा खजिना कसा आहे? कारण मेहनत तर आपण करतोच, पण त्या मेहनतीचं फळ पण चांगलं मिळायला हवं, नाही का? तर तयार रहा, कारण आता आपण आकड्यांचा खेळ बघणार आहोत. सगळ्यात आधी बघूया हेम ऑपरेटर. यांचा रोजचा, हो तुम्ही बरोबर ऐकलं, रोजचा बेसिक पगार आहे ₹1502.66. महिन्याचा हिशोब केला तर हा आकडा साधारणपणे 45,000 रुपयांच्या वर जातो. आणि हे तर फक्त ट्रेनिंगच्या काळातलं वेतन आहे बरं का. विचार करा, 10वी पासच्या पात्रतेवर एवढी जबरदस्त सुरुवात. आता बोलूया स्टाफ नर्स आणि ओव्हरसियर पदांबद्दल. यांचा महिन्याचा बेसिक पगार आहे तब्बल ₹47,330.25. एवढा पगार म्हणजे फक्त आर्थिक स्थिरता नाही, तर आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद मिळते. ही रक्कम तुमच्या आयुष्यात नक्कीच एक मोठा सकारात्मक बदल घडवू शकते.
आणि इतर टेक्निशियन पदांसाठी महिन्याचा बेसिक पगार जवळपास 43,775.55 इतका असेल. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. हे आकडे तर फक्त बेसिक सॅलरीचे आहेत. याच्यावर महागाई भत्ता म्हणजे DA, बोनस, घरभाडं भत्ता आणि इतर अनेक सरकारी भत्ते वेगळेच आहेत, ज्यामुळे तुमच्या हातात येणारा पगार यापेक्षा खूप जास्त असणार आहे. पगार आणि पदं तर एकदम भारी आहेत, पण तिथपर्यंत पोचायचा रस्ता कसा आहे? अनेकदा निवड प्रक्रियाच इतकी किचकट असते की नको वाटतं. पण इथे NCLने एक खूप मोठा आणि चांगला ट्विस्ट ठेवलाय. त्यांनी निवड प्रक्रिया इतकी सोपी ठेवली आहे की तीच या भरतीची सगळ्यात मोठी खासियत आहे. तुमची निवड होणार आहे फक्त आणि फक्त एकाच परीक्षेवर, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT. ही परीक्षा असेल 90 मिनिटांची आणि यात असतील 100 प्रश्न. ना कोणते मुलाखत, ना कोणती फिजिकल टेस्ट, ना दुसरा कुठला टप्पा. फक्त एक परीक्षा पास करा आणि सरकारी नोकरी मिळवा. किती सोपी आणि पारदर्शक प्रक्रिया आहे बघा. आणि आता या परीक्षेचं सगळ्यात मोठं सिक्रेट, एक असा नियम जो तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो, तो म्हणजे या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाही. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. याचा अर्थ काय? तर तुमचं एखादं उत्तर चुकलं तरी तुमचे मार्क कापले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे सगळेच्या सगळे 100 प्रश्न सोडवू शकता. ही एक अशी संधी आहे जिथे तुम्ही न घाबरता आपलं नशीब आजमावू शकता. आता जेव्हा तुम्हाला पदं, पगार आणि ही भन्नाट निवड प्रक्रिया समजली आहे, तेव्हा या संधीचं सोनं कसं करायचं ते बघूया. अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया, कारण योग्य माहितीच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकते. कॅलेंडरवर किंवा मोबाईलमध्ये या तारखा लगेच नोंदून ठेवा. ऑनलाईन अर्ज 9 एप्रिल 2026ला सकाळी 10 वाजता सुरू होतील आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1 मे 2026 रात्री 11:59 पर्यंत. माझी एकच विनंती आहे, शेवटच्या दिवसाची किंवा शेवटच्या क्षणाची अजिबात वाट बघू नका. कधीकधी सर्व्हरवर लोड येतो, त्यामुळे वेळेच्या आतच आपला अर्ज भरून टाका. आता अर्जाच्या फीबद्दल बोलूया. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी 1,180 रुपये इतकी फी आहे, ज्यात GST पण आला. पण एक चांगली गोष्ट म्हणजे SC, ST आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी कोणतीही फी नाहीये. त्यांना हा अर्ज पूर्णपणे मोफत भरता येईल. अर्ज करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. सगळ्यात आधी तुमची सर्व कागदपत्र, फोटो आणि सही स्कॅन करून तयार ठेवा. मग NCLच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा, भरतीची जाहिरात शोधा, अर्ज अचूक माहितीने भरा, फी ऑनलाईन भरा आणि अर्ज सबमिट करा. सगळं काही घरबसल्या तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईलवरून सहज करता येईल. आणि एक सगळ्यात महत्त्वाची सूचना जी NCLने स्वतःहून दिली आहे, जर कोणी तुम्हाला पैसे घेऊन नोकरी लावतो असं सांगत असेल तर त्यांच्यापासून 100 हात लांब राहा. ही निवड प्रक्रिया 100% पारदर्शक आहे आणि निवड फक्त आणि फक्त तुमच्या परीक्षेतील मार्कांवरच होणार आहे. कोणतेही फसवणुकीला बळी पडू नका. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही NCL मधली एक मोठी भरती आहे. इथे 10वी पासपासून ते डिप्लोमा धारकांपर्यंत सगळ्यांसाठी संधी आहे. पगार एकदम उत्तम आहे आणि सरकारी नोकरीची हमी आहे. निवड प्रक्रिया फक्त एका परीक्षेवर आहे आणि त्यातही निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे 1 मे 2026च्या आधी नक्की अर्ज करा. आम्हाला आशा आहे की ही सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. ही माहिती तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा, कारण चांगली संधी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. जॉब झोन हब पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन संधीसोबत. धन्यवाद.